मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागामध्ये पाण्याची मोठी टंचाई आहे आणि त्यामुळे शेती करत असताना मोठ्या समस्या देखील निर्माण होतात। मात्र धाराशिवच्या एका शेतकऱ्यानं यातून मार्ग काढत डाळिंबाची बाग फुलवली। सर्वांना आश्चर्य वाटेल अशा वजन आणि आकाराचे डाळिंब त्यांनी पिकवले। म्हणूनच त्यांच्या डाळिंबाला परदेशातून मोठी मागणी आहे। पाहूयात धाराशिवच्या या शेतकऱ्याची यशोगाथा आमच्या या वीकेंड स्पॉटलाइट स्पेशल रिपोर्टमधून। अर्धा किलोचं डाळिंब शेतकऱ्याची कमाल। धाराशिवचे डाळिंब पोहोचले 7 समुद्रापार। 3 एकर मधून कमावले तब्बल 33 लाख रुपये। हातात लालबुंद डाळिंब घेऊन उभारलेले हे आहेत आनाळा गावचे शेतकरी गोकुळ हिवरे। गोकुळ हिवरे यांचा सध्या महाराष्ट्रात बोलबाला आहे, कारण त्यांनी पिकवलेलं डाळिंब सध्या महाराष्ट्रातच नाही तर देशच नाही तर परदेशात देखील पाठवलं गेलंय। 3 एकरामध्ये त्यांनी डाळिंबाची 1200 झाडं लावली। त्यातून त्यांना 35 टन डाळिंबाचं उत्पादन मिळालं। अर्धा किलोचं एक डाळिंब ही त्यांच्या डाळिंबाचं वैशिष्ट्य आहे। त्यांच्या या अनोख्या डाळिंबाला सध्या बांगलादेश आणि केरळमधून मोठी मागणी आहे। उत्पादन ह्या वर्षी 32 ते 33 लाखापर्यंत जाईन असा अंदाज आहे, कारण मी 95 रुपयांनी सरलाट दिलेला आहे। आजपर्यंत म्हणजे आजच्या तोड्यापर्यंत 24 टनापर्यंत माल तुटलेला आहे। साधारण 630 ग्रॅम पर्यंत डाळिंब वजनाचं भरलेलं आहे। डाळिंब सध्या माझं केरळ या ठिकाणी जात आहे आणि साधारण ह्याच्यातून उत्पादन कमीत कमी 30 लाखापर्यंत होईल असा अंदाज आहे माझा। YouTube चॅनल चालवणाऱ्या सोलापूरच्या आनंद उबाळे यांचं गोकुळ हिवरे यांना मार्गदर्शन लाभलं। डाळिंबाचा आकार, वजन आणि दर्जा राखण्यासाठी त्यांनी योग्य नियोजन केल्यानंच हे यश मिळालंय। साईजसाठी जे आहे ते आपण साधारणपणे 60% जैविक खतांचा वापर आपण जास्त केलेला आहे, किंवा त्याच्यामध्ये आपण स्लरी असो, वेगवेगळ्या स्लरी आपण कोणत्या घेतल्या पाहिजे आणि ते कोणत्या फेजमध्ये घेतल्या पाहिजे। उन्हाळ्यामध्ये आपण कोणती स्लरी दिली पाहिजे, त्याच्यामध्ये बॅक्टेरियाचं मल्टिप्लिकेशन किती झालं पाहिजे, ह्या एक स्लरीवरती एक भर दिला आहे आणि त्या पद्धतीने आपण साईजवरती काम केलेलं आहे। गोकुळ हिवरे यांच्या डाळिंबाच्या बागेची सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे, त्यामुळे ही बाग बघण्यासाठी शेतकरी आता गर्दी करतायत। त्यासोबतच डाळिंबाची शेती करण्याचा निर्धारही शेतकऱ्यांनी केला आहे। त्यांचे शेतामध्ये आम्ही डाळिंबाचे पीक बघण्यासाठी आल्यानंतर अतिशय एकदम आम्हाला त्यांचा अभिमान वाटावा असं उत्पन्न घेतलंय आणि ते आम्हाला पण वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन करतात आणि आम्ही पण ग्रुपमध्ये चांगली डाळिंबाची लागवड केलेली आहे। सर्व परिसरामध्ये एक 30-40 एकरची आमच्या लागवड झालेली आहे, तरी आम्हाला गोकुळ काका यांचं पूर्णपणे मार्गदर्शन लाभतंय। शेतीला पाणी नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा कमी पाण्यात होणारी डाळिंबाची शेती करून गोकुळ हिवरे यांनी यश मिळवलंय। त्याच सोबत अपार कष्ट आणि अचूक नियोजन यामुळे त्यांना या डाळिंब शेतीत मोठी झेप घेता आली आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।